भाजपा नगरसेविका तथा महिला बालकल्याण सभापती बानू मुसा जमादार यांच्या वतीने तब्बल 51 शाळेच्या विद्यार्थ्यांना गणवेश वाटप। सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिका कार्यक्षेत्रातील बालवाडीतील विद्यार्थ्यांसाठी शालेय गणवेश वाटपाचा कार्यक्रम स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला भाजपा नगरसेविका तथा महिला बालकल्याण सभापती बानू मुसा जमादार यांच्या वतीने शुक्रवार दिनांक 14 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी शाळा क्रमांक 1 सांगली येथे गणवेश वाटपाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला। महिला व बालकल्याण समितीच्या सभापती बानू मुसा जमादार यांच्या संकल्पनेतून आयोजित या उपक्रमाअंतर्गत महानगरपालिका क्षेत्रातील 1211 बालवाडी विद्यार्थ्यांनी प्रत्येकी 2 याप्रमाणे एकूण 2422 शालेय गणवेशाचे वाटप करण्यात आले। महिला व बालकल्याण विभागाच्या जेंडर बजेटमधील महिला व बालकल्याणासाठी राखीव 5% निधीतून सन 2026-27 या आर्थिक वर्षासाठी सदर गणवेशाची खरेदी करण्यात आली आहे। आर्थिकदृष्ट्या सर्व विद्यार्थ्यांना समान शैक्षणिक सुविधा उपलब्ध व्हाव्यात, तसेच बालवाडीतील चिमुकल्यांमध्ये शालेय गणवेशामुळे एक समानता, आत्मविश्वास आणि शाळेविषयी आपुलकीची भावना निर्माण व्हावी या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात आला। यावेळी महिला व बालकल्याण समितीच्या सभापती बानू मुसा जमादार, महिला व बालकल्याण समितीच्या सदस्य, उपायुक्त, महिला व बालविकास अधिकारी, समितीचे सर्व सदस्य, महानगरपालिका शाळातील मुख्याध्यापक, शिक्षण विभागाचे समन्वयक सौ दाते सर तसेच संबंधित अधिकारी, कर्मचारी आणि बालवाडीतील विद्यार्थी उपस्थित होते। महानगरपालिकेच्या माध्यमातून बालकांच्या शैक्षणिक व सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत। त्याचाच एक भाग म्हणून गणवेश वाटपाचा हा उपक्रम राबवण्यात आला। गणवेश मिळाल्याने चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले। पालकांनी तथा विद्यार्थ्यांनी सभापती बानू मुसा जमादार यांचे आभार मानले। यावेळी सांगली, मिरज, कुपवाड शहर महानगरपालिकेच्या उपायुक्त संगीता महापात्र, महापौर धीरज सूर्यवंशी, उपायुक्त विद्या पाटील यांच्यासह पालक, विद्यार्थी, महिला सदस्य उपस्थित होत्या। ब्युरो रिपोर्ट SS न्यूज मराठी, मिरज।